मराठवाडा महाराष्ट्रावर बाबा जय गुरुदेवांची कृपा त्यांच्या सत्संग, भंडारे आणि सेवा कार्यामधून प्रकट झाली. विशेषतः संभाजीनगर, औरंगाबादमध्ये येथे शाकाहार, नशामुक्ती आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश पसरला, जिथे दुःख निवारण काफिले आणि साधना शिबिरे आयोजित झाली. मराठवाड्याच्या भूमीवर बाबांच्या आगमन शांती आणि भक्तीचे प्रतीक बनले. संभाजीनगर, महाराष्ट्र चे सत्संगी पूर्ण श्रद्धेने सेवा कार्यात सक्रिय राहिले. भंडारामध्ये अन्न वितरण आणि व्यवस्था सांभाळली. मराठवाडा क्षेत्रातील युवा संघटने सत्संग, टेंट व्यवस्था आणि भक्ती सेवेत योगदान दिले. जय गुरुदेव. मी विठ्ठल सकाराम कानफटे, राहणार चांदणे, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. आम्ही या कार्यक्रमासाठी इथं जे मथुराला आलेलो आहोत, आमच्या गुरुचा आदेश म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी वर्षातून 4 भव्य दिव्य असे कार्यक्रम या ठिकाणी होतात. यामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम जो आहे, आमचे गुरु यांचे गुरु दादा गुरु यांचा हा जो भंडारा आहे, आगनशुद्धी दशमी हा जो भंडारा म्हणून चालतो, या भंडाऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण आमच्या गुरुचे या ठिकाणी मंदिर असे भव्य दिव्य बनवलेले आहेत की या ठिकाणी जागृत देवता बसलेली आहे आणि ती या ठिकाणी बरकत वाटते. म्हणून या ठिकाणी वर्षातून पुन्हा दुसरा जो कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम आपला होळीचा, त्यानंतर मेचा, त्यानंतर आणखी गुरुपौर्णिमेचा हा जो कार्यक्रम भव्यदिव्य या ठिकाणी होतो. असे 4 कार्यक्रम या ठिकाणी वर्षातून होतात. आणि वर्षातून आम्ही 18 ते 25 दिवस या ठिकाणी या गुरुच्या पावन पदकमलाने पवित्र झालेल्या भूमीवर या ठिकाणी आमचा वास राहतो. म्हणजे आम्ही या ठिकाणी मुक्काम करतो. 20-25 दिवस आमचे या ठिकाणी जातात. आणि या ठिकाणी येऊन गुरुचा एक आदेश म्हणून आम्ही, आमच्या गुरुचा एक नारा आहे, बाबाजी का कहना है शाकाहारी रहना है. आणि हा बुलंद नारा घेऊन आम्ही महाराष्ट्रभर प्रचार करत राहतो. आमच्या गुरुचा सक्त आदेश आहे की आपण लोक शाकाहारी राहा. पुढे फार कठीण समय येणार आहे आणि या कठीण समयामध्ये फक्त शाकाहारी लोकांचाच बचाव होणार आहे. म्हणून आमच्या गुरुचा जो आदेश आहे, तो आम्ही पूर्ण भारतभर सांगण्याचा या ठिकाणी प्रयास करतो. आमच्या गुरुचा या ठिकाणी समाधीस्थळसुद्धा आहे आणि या समाधीस्थळाचं सुद्धा महत्त्व सत्संगी प्रेमींनी या ठिकाणी कळालेलं आहे. या ठिकाणी हा जो भंडारा आहे, या भंडाऱ्याला विशेष महत्त्व आहे. कारण हा आमचे गुरु आदरणीय दादा गुरु यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा भंडारा या ठिकाणी चालला जातो. या ठिकाणी हा महाराष्ट्राचा कॅम्प्स आहे. अशा प्रकारे या ठिकाणी 27 राज्य, 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशमधून या ठिकाणी पब्लिक येऊन हा भंडारा या ठिकाणी साजरा करण्याचा प्रयास करतात. या ठिकाणी आमचे गुरु आम्हाला आदेश देतात की आपण लोकांनी मेहनत मस्कतची रोटी खावी. कारण काय, आपण जर आपल्या शुद्ध कमाईतून आपण रोटी खाण्याचा प्रयास केला तर आपल्याला बरकत राहील. आणि ही जी बरकत आहे, ही बरकत आपल्याला समजणं फार अवघड राहतं. कारण काय, बरकत म्हणजे काय नेमकं? बरकत म्हणजे गुरुचं म्हणणं आहे, बच्चों आप लोग, मैं जो कहता हूँ मेरे आदेश के मुताबिक चलो और मेहनत मस्कत की रोटी खाओ. आप लोगों को ज़िंदगी में कभी दिक्कत नहीं आएगी. आणि त्या पद्धतीने आम्ही मेहनत मस्कतची रोटी खाऊन गुरूने सांगितलेल्या आदेशाचं पालन या ठिकाणी करतो. तर आमचे गुरु यांच्या आदेशानुसार इतकी पब्लिक एका शब्दावर इथं येते. वर्षातून 4 वेळेस भव्य दिव्य भंडारे या ठिकाणी चालतात. आपण या ठिकाणी पाहत असाल की या ठिकाणी एका भंडाऱ्यामध्ये 2000-2500 लोक या ठिकाणी एकाच वेळेस जेवण करण्यासाठी येतात आणि जेवून या ठिकाणून जातात. कारण आमच्या गुरुचा एक नारा होता, बच्चों यहाँ जो भी आता है कोई भूखा नहीं सोना चाहिए. आणि त्या पद्धतीने कुठल्याही व्यक्ती या ठिकाणी उपाशी पोटी राहत नाही. आमच्या गुरुचा जो आदेश आहे, तो आदेश पाळण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सर्व सत्संगी प्रेमी या ठिकाणी करतो. आमच्या गुरुच्या
ज्या काही आमच्या गुरुच्या ज्या काही आम्हाला सूचना मिळतात की आपण काय करावं काय नाही करावं, आमच्या गुरुला आमचे गुरु आम्हाला जो आदेश देतात त्या आदेश पाळण्याचा प्रयास आम्ही या ठिकाणी करतो. आमचे परमगुरू बाबा जय गुरुदेवजी महाराज यांनी भारतभर फिरून लोकांना एक आदेश दिला की आपण शाकाहारी राहून जा, आपण कुठल्याही प्रकारचं मांस मछलीचं सेवन करू नका. कारण आपण आपल्या मुलाला जेव्हा चाकू लागला तेव्हा आपण लगेच म्हणतो की आपल्याला इजा झाली, आणि आपण जिवंत बकरे कोंबडे जे काही प्राणी मारून खातो हे महापाप आहे, हे हिंसा आहे, आणि ती हिंसा आपण करायला पाहिजेत नाही, जेणेकरून आपल्याला कुठलंही पाप लागणार नाही. आणि आपण सत्संगी प्रेमी म्हणून सर्व आदेश पाळण्याचा या ठिकाणी जो प्रयास करतो तो गुरुच्या आदेशामुळे करतो. नाहीतर आज या कलियुगामध्ये कोणी कोणाचं ऐकत नाही, परंतु गुरुचा आदेश शिर सावध्य आहे आपल्या, म्हणून आपण तो पाळण्याचा प्रयास करतो. या ठिकाणी सर्व सत्संगी प्रेमी सेवेच्या माध्यमाने एक भंडारारूपी काम या ठिकाणी चालवतात. या पद्धतीने कुठलाही 2 नंबरचा पैसा इथं मिळत नाही. कारण जगातील असं एकमेव मंदिर आहे की या मंदिरावर लिहिलेलं आहे की तुम्ही जर शाकाहारी असाल तरच आपले दान या पेटीत टाका, अन्यथा टाकू नका, आपले उपकार होतील. पूर्ण भारतामध्ये आपल्याला कुठे असं मंदिर मिळणार नाही की ज्या मंदिरामध्ये तुम्हाला बोर्ड लागलेले दिसणार नाही. पूर्ण भारतभर आपल्याला असेच बोर्ड लागलेले दिसतील की आपण सढळ हाताने मदत करा. कारण लोकांना पैसेच चाहत होते, आमच्या गुरूंना पैसेच चाहत नाही. गुरूंना फक्त लोकांचे कर्म मिटवण्याचे काम गुरूंनी या ठिकाणी केलेले आहे. तर माझं नाव अद्विता आहे. मी इथे मथुराला आली आहे. आम्ही इथे हरवेळेस येतो. आमचा बाबा जय गुरुदेवजींचा इथे प्रोग्राम असतो. त्यांचं म्हणणं आहे की सगळे शाकाहारी व्हा, मांस मछली अंड्या दारू कशाचंही सेवन नको करा. नाव जय नितीनवाणी आहे. आम्ही दरवर्षी बाबाजींची सेवा करायसाठी येतो. भंडाऱ्याची जरी ताप आले तुम्ही भंडाऱ्याची सेवा करायसाठी येतो. दुसरं जे पण सेवा भेटेल सर्व सेवासाठी करतो. या ठिकाणी सब्जी रोटी वरण, याला जर मराठीत वरण म्हणतात, या ठिकाणी भात, या ठिकाणी ही जी आहे या ठिकाणी याला पोळ्या करण्यास साधन, या ठिकाणी ओलांगण याच्यावर पोळ्या केल्या जातात. या ठिकाणी ही जी आपण पाहतात एक ग्राउंड, हे सर्व ग्राउंड या ठिकाणी स्वयंपाकामध्ये या स्वयंपाकाच्या माध्यमाने या ठिकाणी मोठा भंडारा चालतो. आणि हा जो भंडारा चालतो या भंडाऱ्यातून या ठिकाणी लाखो लोक जेवतात. असे बरेच भंडारे या ठिकाणी चालतात. या ठिकाणी आपण पाहाल अलग अलग पद्धतीचे पदार्थ या ठिकाणी बनवून लोकांना देण्यात येतात. आपण इकडे पाहू शकता पुढे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संघटना बराच खर्च येतो. या ठिकाणी आपण पाहू शकता की थंडीचे दिवस आहे, लकडी या ठिकाणी पडलेली आहे, लकडी सुद्धा या ठिकाणी घ्यावी लागते. आणि या ठिकाणी लकडी शेकण्याचं माध्यम, कारण की या ठिकाणी थंडी आहे आणि या थंडीच्या माध्यमातून लोकांना या ठिकाणी स्वयंपाक होतो आणि शेकण्याचाही प्रयास या ठिकाणी होतो. आपण पुढे पाहाल की या ठिकाणी रोजच्या प्रमाणात 1 क्विंटलचा नाश्ता केला जातो आणि नाश्ता या प्रत्येक लोकांना वाटला जातो. गुरुजींचे चरण पावन जीवनात सुख उगम. गुरुजींचे चरण पावन जीवनात सुख उगम. जय जय गुरुदेव माझ्या हृदयाचं गण. जय जय गुरुदेव माझ्या हृदयाचं गण. दुःखांचे सारे अंधार नेऊन टाक
आकाशमान मंगलमय हो प्रत्येक क्षण जय गुरुदेव आशा आणि श्रद्धा तुझ्या आशीर्वादाने गोठवते हे मन प्राप्ती हो यशाची बाबा जय गुरुदेव तू मला सांभाळ गुरुजींचे चरण पावन जे जपवन जीवना